भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। देखो निरायाचे निवारण राजा करी दीर्घ रुदन कैकेने नागविले पूर्ण राम निदान अंतरिले। आणि पुन्हा असणारा प्रभू रामचंद्र आता निर्वाणीचं सांगू लागले, शेवटचं सांगू लागले की हे पिताश्री मी आता तुम्ही काहीही जरी केलं तरी मी या ठिकाणी राहणार नाही. शब्द पूर्तते शब्दाचे असणारे पूर्तता करणार म्हणजे करणार, मी वनवासाला जाणार म्हणजे जाणार अशा सांगितल्याबरोबर असणारा पुन्हा त्यांचं राजा दशरथाचं असणारा अंतर खोचल्या गेलेलं आहे की विचार करू लागले की मी असणार हे कैकेयीचं ऐकून नेमकं काय केलंय आणि काय नाही अशा प्रकारचे असणारे मला दुर्बुद्धी सुचली कशी काय असं त्या ठिकाणी राजा दशरथ पुन्हा पुन्हा विचार करून रडू लागलेले आहे. न विचारिता निज कार्यासी भाग देव नये श्रियासी तेने भावे गोवानी आमासी केला वनवासी श्रीरामा. आणि राजा दशरथ बोलू लागले आहेत की ज्यावेळेस आपल्याकडे स्त्री एखादं मागणं टाकते किंवा काही पुढची असणारी गोष्ट मागते त्यावेळेस त्या गोष्टी मागचा असणारा स्वार्थ काय आहे अथवा त्या गोष्टी मागे असणारं कारण काय आहे या सर्व गोष्टी जाणून घेतल्याशिवाय कधीच असणारा स्त्रीला शब्द द्यायचा नाही. आणि मी या सगळ्या गोष्टी असणार न जाणून घेता विवेक दृष्टीने तिच्या मागच्या असणाऱ्या शब्दामागची जी काही म्हणजे तत्परता होती किंवा काय असणार त्याचं कारण होतं हे न बघता तिला मी शब्द दिला आणि शब्द देऊन माझ्या प्रिय अशा प्रकारचा प्रभू रामचंद्र मी दूर लोटून दिला अशा प्रकारचा खेदही राजा दशरथ त्या ठिकाणी व्यक्त करू लागले आहे. श्रीरामाचे दर्शपण वन दिगमनी अंत निर्वाण रायाव्रत जाणून आपण निज प्रधान ज्ञान पिला. आणि पुन्हा असणारा प्रभू रामचंद्राने दृढपणाने सांगितलंय की निश्चित काहीही जरी झालं तरी मी वनवासाला जाणार. मग आता ते जर जाणारच आहे तर आता असणारा पुन्हा पुन्हा त्यांना मागे खेचण्याचं कार्य आपण करू नये म्हणून असा विचार पुन्हा राजा दशरथाने केला. आणि राजा दशरथाने केल्याबरोबर पुन्हा जो काही सुमंत प्रधान आहे त्याला असणारा आज्ञा केली आणि बोलून घेऊन काय सांगू लागले सदद्रो चतुर सगे सेना राम सळे घ्यावी वना वनी जावया रघुनंदना आणि त्या ठिकाणी सांगितलं की हे सुमंता आता तू प्रभू रामचंद्रासोबत प्रभू रामचंद्र जे काही असणार वनवासाला जाणार आहे त्यांच्यासोबत असणारा चतुरंग सेना 4 प्रकारचं दळ असणारं पाठव. आणि जात असताना अत्यंत असणारा त्यांना लागणारा जो काही पुरता धनसाठा आहे तो असणारा धन धान्य त्यांच्या पूर्ततेसाठी सर्व तोपरी असणार त्यांच्या सोबत दे अशा प्रकारचा आदेश त्या ठिकाणी राजा दशरथाने दिलेला आहे. पुणे पिढेला श्रीरामचंद्र सगळे देईला चंद्राच्या मरा कापेड गुळे आदि विचित्र देशिलार देऊनेचे. आणि आता एक काम करा की प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी जाणार आहेत आणि गेल्यानंतर अनवाणी पायाने जाणार आहेत आणि त्याच्यामुळं त्यांना ऊन लागेल आणि ऊन लागल्यानंतर त्यांना अत्यंत तो ऊन सहन होणार नाही. त्यांना त्या ठिकाणी छत्री धरण्यासाठी ते गडी आहेत माणसं आहेत ते असणारे सोबत ठेवा आणि त्यांना हवा घालण्यासाठी काही माणसं पाठवा आणि त्यांच्यासोबत असणार वस्त्रालंकार आभूषण या सर्वांनी युक्त प्रभू रामचंद्रांना पाठवून काही गाईची खिलार गाई असणार त्या ठिकाणी पाठवा. त्यांना दूध असणार त्या ठिकाणी खायला प्यायला लागेल. या सगळ्या गोष्टीचा बंदोबस्त करून पुन्हा असणारा प्रभू रामचंद्रांना वनवासाला धाडा अशा प्रकारचा आदेश राजा दशरथ त्या ठिकाणी देऊ लागले. काही क्रोधानिष्ठ त्यामुळे राजाचा संताप नाही कोणी रायाचे वचन काही झाली स्वयमान अर्थ करून या नयन काय आपण बोलिली. आता प्रभू रामचंद्र सोबत सेना द्या, अलंकार द्या, धन द्या, धान्य द्या, पुन्हा असणारा छत्र द्या, चतुरंग स्नेहा द्या, या सगळ्या गोष्टी
ज्यावेळेस कैकेयीने आपल्या कानाने ऐकल्या त्यावेळेस असणारा अत्यंत क्रोध असणारा माता कैकेयीला आला आणि क्रोध आल्याबरोबर त्या असणाऱ्या राजा दशरथाला काय बोलू लागलेले आहे. घेऊन उसाच्या रसाची बाकस द्यायचे त्याची दिनाची लक्ष्मी देऊन या रामाची भरता देशी शून्य राज. आणि पुन्हा त्या ठिकाणी माता कैकेयी राजा दशरथाला बोलू लागल्या की एखादा दिन आपल्या समोर जर उभा असेल आणि त्याने जर आपल्याला काही मागितलं तर त्याला असणार आपण उसाचा रस काढायचा, रस आपण प्यायचा आणि चिवट्या त्याला द्यायच्या. आणि अशा प्रकारे तुम्ही प्रभू रामचंद्रांनी एका आता सगळं दानामध्ये सगळंच असणारं वाटून टाकलेलं आहे. आणि पुन्हा जी काही सेना आहे आणि जे काही उरलेलं धनधान्य आहे ती सुद्धा असणारा प्रभू रामचंद्रासोबत पाठवता. मग अशा प्रकारे जर सगळं त्याच प्रभू रामचंद्राला द्यायचंय तर असणारा मागे काय शून्य राहणार आहे आणि त्याच्यावर काय नेमकं करायचंय अशा प्रकारचा असणारा प्रश्नच त्या ठिकाणी माता कैकेयी राजा दशरथाला विचारला आहे. दावानी गजपत्राची दान संकल्प दिल्या हाती त्याशी दिसे चित्रीचा हाती ते गती राज्य देणे. आणि मला सांगा एखाद्या असणाऱ्या ब्राह्मणाला म्हणायचं मी की भद्र जाते अशा प्रकारचा हत्ती असणारा तुम्हाला दान करतो आणि जेव्हा त्या ब्राह्मणाच्या समोर आपण जायचं आणि त्या ब्राह्मणाला असणार कागदावर हत्ती काढून त्या ब्राह्मणाला दान करायचं या अशा प्रकारचं असणार तुम्ही कार्य करू लागले आहात. मग भरताला राज्य द्यायचंय मग या सगळ्या असणार सगळं त्यांना पाठवून भरत राज्य कशावर करेन अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी माता कैकेयी राजा दशरथांना बोलतात. माझे म्हणता काळे मुका तुम्ही दृष्ट नष्ट विवेका मिथ्या करिता आपली बाक मित्र नरक भोगाल. आणि मला तुम्ही मलाच म्हणतात की तुम्ही असणार दृष्टी नष्ट अशा प्रकारचे आहात, तुला असणार कोणत्या गोष्टीचं ज्ञान आहे आणि तू असणार विपरीत केलंस काही केलंस असणार इतकं तुम्ही जे मला बोलता अहो त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्याकडेच लक्ष द्या ना. तुम्ही जे काही मला शब्द दिलाय मी माझ्या पदार्थ मला काही मागितलं नाही. तुम्ही जो शब्द दिला त्याचाच असणार मी त्या ठिकाणी वरदान मागितलं आणि शब्द देऊन सुद्धा असणार प्रभू रामचंद्र इथंच राहा. मग अशा प्रकारचे जर तुम्ही शब्द देऊन जर मागे फिरत असाल तर नक्कीच असणार तुम्हाला नरकांत बचावं लागेल. अशा प्रकारच्या शब्दाने माता कैकेयी राजा दशरथांना बोलू लागले. कैकेयीचे कनिष्ठ वचन ऐकोनी राजा कोपायमान नष्ट दृष्ट द्वाती कनिट वर्मी मानव विद्येशी. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस माता कैकेयी कोणची भीडभाड न राखता राजा दशरथाला बोलू लागल्या त्यावेळेस असणार मग राजा दशरथाला देखील अत्यंत राग आलेला आहे. पण काय करणार राग येऊन सुद्धा असणाऱ्या कोणत्या गोष्टी असणार त्या ठिकाणी अवलंब करता येत नाही. पुन्हा असणार राजा दशरथ त्यांना बोलू लागले की तू असणार तुझ्या बोलण्याला काही तारतम्य नाही, जे तोंडाला येईल ते बोलत सुटतेस आणि अशा प्रकारची अत्यंत नष्ट दुष्ट अशा प्रकारचे आहेत, अविचारी अशा प्रकारचे आहेत. म्हणून पुन्हा असणार राजा दशरथ त्या ठिकाणी बोलू लागले. श्रीराम म्हणे स्वामी दशरथ सेनापती सांगते घेता राज्यभार आला माझे माता तो सर्वता मी घेणे घे. आणि पुन्हा प्रभू रामचंद्राने सांगितलं की हे पिताश्री तुम्ही जे असणार मला देव पाहत आहात ना ते अत्यंत असणार म्हणजे आपल्याला गोवून टाकणार अशा प्रकारचं आहे. मला जर तुम्ही सेना संभार म्हणजे जे काही असणार सर्व जर चतुरंग सेना दिली त्यांच्यासोबत लागणार धनधान्य दिलं वगैरे वगैरे असणार काही ज्या सर्व राज्यातल्या जर सगळ्या गोष्टी दिल्या तर मला पुन्हा हिथून जाऊन तिकडे असणारं राज्य स्थापन करावं लागेल आणि पुन्हा तिथं मी राजा होईल. मग असणार या खटापटी तुम्ही सांगितल्या त्याच्यापेक्षा असणार यातली कोणतीही गोष्टी मला नको अशा प्रकारे असणार प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी राजा दशरथाला बोलू लागले. गंगोदोपाली शुद्ध त्या माझी पडली मग बिंद अवघोची होया शुद्ध हे विरोधी दृष्टी संगे. आणि असे म्हणून की गंगोदक धरी झाले तरी ते मध्ये भांडा आले ते घेऊ याची काही केले विचारी पा. म्हणजे आता गंगेचं पाणी जर आणलं आणि ते अत्यंत पवित्र अशा प्रकारचं आहे
परंतु त्याच्यात जर असणारा एखादा दारूचा थेंब टाकला तर ते सगळं पवित्र एका थेंबाने सगळं नष्ट होतं. अशा प्रकारे वनवास असणारा जो काही करायचा आहे तो अत्यंत शुद्ध कामासाठी करायचा आहे. आणि त्याच्यातच जर तुम्ही हे काही सेना वगैरे दिली तर ते जे काही कार्य करायचे ते बाजूलाच राहील आणि ही मी असणार तिथं राजा बनून राहील आणि हे लोक माझ्या सेवेत राहतील तर मग याचा काहीच उपयोग व्हायचा नाही. अशा प्रकारे असणारा प्रभू रामचंद्र राजा दशरथांना समजून सांगू लागले. तुम्ही राजे दिले भरता त्याहून अनुमात्रही घेता माझ्या वनवासाच्या व्रता दोष तत्वता लागेल. आणि हे पिताश्री तुम्ही असणारा जे काही सर्व राज्य आहे ते भरताला देऊन केलेलं आहे आणि त्याच्यामुळं मी या राज्यातील एक कणही त्या ठिकाणी माझ्यासोबत येणार नाही. आणि जर तुम्ही सांगताय तसं जर मी असणार सेना कुठं घेऊन गेलो काही धनधान्य घेऊन गेलो कपडे लत्ते जरी घेऊन गेलो तर मला असणार त्याचा दोष लागल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र सांगू लागले. ऐसे बोलता श्रीरामासी काही काही वलगे देत्यासी वेगी वेळोनी यासी तिकडे वनवासी निघाले. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस प्रभू रामचंद्र बोलतात का नाही तितक्यात असणारा माता काही काही धावत पडत गेल्या आणि जे काही झाडाच्या साली वगैरे आणल्या होत्या त्या आणल्या प्रभू रामचंद्राच्या हवाली गेल्या आणि सांगितलं हे पटकन घालायचं पटकन असणारा मनाला निघायचं इथं या ठिकाणी थांबायचं नाही. असा असणारा माता काही काही अत्यंत निर्दयीपणे प्रभू रामचंद्रांना बोलू लागलेले आहे. सोडोनी वस्त्रालिंकारा परिधान करावे वलका बरा माता धोरणी जटाभार होई वनचर वनवासी. आणि हे प्रभू रामचंद्र आताच्या आता असणारा तुमच्या अंगावर जे काही या राज्यातील वस्त्राभूषण आहेत ते सगळे पटकन काढून टाकायचे आणि काढून टाकून असणार हे सगळ्या साली गुंडाळायच्या आणि जे काही केसामध्ये केस असणार तुम्ही इथं बांधून ठेवले आहेत जे काही असणार अत्यंत सुशोभित तेलाने वगैरे निर्माण केलेले आहेत ना ते सगळं असणार काढायचं वरी जटेचा भार करायचा आणि सगळं बांधून वगैरे केल्यानंतर वनचर असणारा रहिवासी म्हणजे आदिवासासारखं असणार तुम्ही त्या वनात निघून जायचं. अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी माता काही अत्यंत निकृष्टपणे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना बोलू लागले. स्वयमेव देखता दशरथ वलके वेडी श्री रघुनाथ लक्ष्मण येऊनी दीर्घात येता स्वयं वलले. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस असणारा माता काही या सर्व प्रकार त्या ठिकाणी करू लागले ते राजा दशरथ पाहत होते. त्यांचं असणारं मन अत्यंत खोटू लागलेलं होतं. त्यांना असणाऱ्या या गोष्टी अत्यंत कठीण अशा प्रकारच्या वाटत होत्या. पण काय करणार असणार त्या ठिकाणी दातही आपले मोठंही आपल्या अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली. मग पुन्हा समोर असणार लक्ष्मण जे आले लक्ष्मणाने ते सर्व जे काही वर्कला किंवा जे काही आणलेली होती साडी त्या घेतल्या आणि वापस गेली. वलले दिरले सिद्धासी ती वेडी तानये तिसी श्रीराम येवनी ती पासी सुख येतेसी नेसिविली. आणि पुन्हा असणारा आता जे काही साडी होत्या त्या साडी प्रभू रामचंद्रांनी घातलेल्या आहेत लक्ष्मणाने त्या साडी घातलेल्या आहेत. परंतु माता सीतेला काही असणारा त्या घालता येणार अथवा नेसता येणार म्हणून प्रभू रामचंद्र गेले आणि प्रभू रामचंद्र असणार त्या ठिकाणी माता सीतेला तेव्हा जे काही झाडाच्या सालीचं वस्त्र असणार करून त्या ठिकाणी नेसवू लागलेले. राम सौमित्रे सीतेच्या वस्त्रासी काही काही घे आपण पासी देखोनी शोभाला रायासी अति निर्दासी उपयोगे. आणि पुन्हा असणारा ज्या वेळेस त्या प्रभू रामचंद्राने लक्ष्मणजींनी माता सीतेने आपले जे वस्त्र काढून बाजूला ठेवले माता काही असणार त्या ठिकाणी गेल्या आणि लगेच असणार तत्काळ ते सगळे जे काही सोनं नाणं होतं कपडे होते ते तत्काळ असणार बाजूला घेऊन आले आणि बाजूला घेऊन असणार ठेवल्याबरोबर राजा दशरथाला अत्यंत वाईट वाटू लागलं आणि त्याच ठिकाणी असणारे वशिष्ठ ऋषी देखील होते त्यांना सुद्धा असणार हे जे गोष्ट आहे ते अत्यंत अचंबित करणारे अशा प्रकारचे दिसू लागले आणि कुणाला काय करावं काय बोलावं आणि काय असणार त्या ठिकाणी करावं अशा प्रकारची स्थिती झाली आहे. निर्दास दिले काही काहीसी नष्ट दृष्टा षट तुवाशी न लाज
राजसी अति स्वार्थी. आणि तितक्या वेळात असणार राजा दशरथ तर काही बोलू शकत नव्हते. मग वशिष्ठ ऋषींना असणारा अत्यंत राग आला, खूप असणारा त्या ठिकाणी माता कैकेयी आलेला आहे आणि बोलू लागले, असणारे तू असणारे नष्ट दुष्ट अशा प्रकारचे षट अशा प्रकारचे आहेत. तू असणारे जे काही लाज आहे ते लाजच असणारे सगळे सोडून दिलेले आहेत. स्वतःच्या स्वार्थापुढे तू नेमके तू काय करायलीस आणि काय बघायलीस या गोष्टीचं सुद्धा असणार तुम्हाला ज्ञान राहिलं नाही. अशा प्रकारे रागामध्ये वशिष्ठ ऋषी माता कैकेयीला बोलू लागले. तुझी पंच्याण्णव. मला म्हणायला जमत नाही ते इतक्या वेळेस इतक्या दिवसांनी वाचित आज स्पष्ट आले. प्रभु रामचंद्र भगवान की जय. महाराज राम महाराज येतात. आमचे राम महाराज त्यांच्या स्टाईल मध्ये व्यवस्थित आहे राम महाराज. आमच्या घरातले गाजवाज आहे राम महाराज. हो माहिती. प्रभु रामचंद्र भगवान की जय. तुझी या वरदाच्या नेमासी एकला एक राम वनवासी. तू कावलकले देतेसी सीतेसी दुष्ट ओसी दुर्भागा. प्रभु रामचंद्र भगवान की जय. आणि ज्या वेळेस असणारा प्रभु रामचंद्र वनवासाला निघालेले आहेत त्यावेळेस असणारा त्या कैकेयी मातांनी त्या ठिकाणी झाडाच्या साली पाला असणारा गोळा करून आणलेला आहे आणि तो परिधान करण्यासाठी प्रभू रामचंद्राला सीता मातेला आणि लक्ष्मणजीला देऊ लागलेले आहे. त्यावेळेस वशिष्ठ गुरुंना सुद्धा असणारा अतिशय राग आलेला आहे आणि रागाच्या भरामध्ये वशिष्ठ गुरु म्हणू लागलेले आहेत, अतिशय दुष्ट अशा प्रकारचे तू आहेस. वनवास असणारा तू दिलेला आहेस ना. वनवास कुणाला दिला असता? प्रभू रामचंद्राला असणारा वनवास तू दिलेला होतास. मग सीता मातेला आणि लक्ष्मणजीला कशामुळे तू असणारे या झाडाच्या साली असणारे गुंडाळायला लावत आहेस? तुला कशाही प्रकारचे असणारे अक्कल शून्य अशा प्रकारचे तू आहेस. तुला कसल्याही प्रकारचं ज्ञान नाही म्हणून असणारे त्या ठिकाणी अतिशय राग असणारा वशिष्ठ गुरु कैकेयी मातांवर करू लागलेले आहे. वस्त्रे अलंकार त्याची आता तू का घेसी सभे देखता. काळे वदन तुझे तत्वता मुखदाविताला जसीना. आणि आधीच तुझा असणारा काळ तोंडी अशा प्रकारचे तू आहेस आणि या सभेमध्ये त्या ठिकाणी सीता मातेचे वस्त्र सुद्धा घेऊन पाहत आहेस. तुला लाज कशी वाटत नाही? एवढं तोंड असणारं काळ केलेलं आहेस वर मागून आणि तरीही ते तोंड घेऊन असणाऱ्या या सभेमध्ये उभा राहायची तुला लाज कशी वाटत नाही? याचा असणारं सर्वांना नवल वाटू लागलेलं आहे. असं वशिष्ठ गुरु असणारं कैकेयी मातेला रागाच्या भरात बोलत आहे. पुस्तर कोपद शरता कैकेयीशी मारू दावेला आता. तू नव्हे माझी कांता तुझा रागता मी नव्हे. दशरथ राजांना सुद्धा राग अनावर होऊ लागलेला आहे. आतापर्यंत सर्व काही सहन असणारं दशरथ राजांनी केलेलं आहे, परंतु असणारं पातळी त्या ठिकाणी कैकेयी मातेला सोडल्यासारखे वाटल्याबरोबर असणारं दशरथ राजा सुद्धा असणारं धावून त्या ठिकाणी कैकेयी मातेला मारण्यासाठी असणारं धावू लागलेले आहे. लाथा हाणण्याचा प्रयत्न करू लागलेले आहेत, परंतु सर्व जे काही त्या ठिकाणी लोक होते त्यांनी असणारं दशरथ राजांना धरून ठेवलेलं आहे. तू माझ्या बाळाची घेसी लुगडी तू तवर मातीची दगडी. घरी घातली शे दांगडी जाय रोकडी बैसाटी. आणि त्यावेळेस असणाऱ्या रागाच्या भरामध्ये बोलू लागलेले आहे, तुझा आणि माझा आता कसलाही संबंध राहिलेला नाही. तू माझी पत्नी नाहीस आणि मी तुझा नवरा नाही. याच ठिकाणी आपला संबंध संपला. असं दशरथ राजा रागाच्या भरामध्ये कैकेयी मातांना बोलू लागलेले आहेत आणि म्हणू लागलेले आहेत, का माझ्या लेकरांना उन्हा आणू लागलेले आहेस? आधीच माझ्या एका लेकराला तू वनवास दिलास
ते कसं तरी लेकरू असणारं वनवासाला जात आहे, तर दुसऱ्या लेकराचे सुद्धा कपडे काढून घ्यायचा अधिकार तुला कोणी दिला, असं म्हणून असणारं रागाच्या भरामध्ये दशरथ राजा काही मातांना बोलत आहेत. ऐसे क्रोधे बोलता गईवर आला दशरथा, पोटाशी धरून या सीता होय अर्पिता धरणे. आणि त्यावेळेस असणारं असं रागाच्या भरामध्ये ज्यावेळेस दशरथ राजा काही मातांना बोलू लागले, त्यावेळेस असणारं डोळ्याला पाणी त्यांच्या आलेलं आहे, रडू आवरेन असं झालेलं आहे. आणि त्यावेळेस सीता मातांना असणारं आपल्या हृदयाला ते धरून असणारं रडू लागलेले आहेत. आणि तुला कोणते वस्त्र पाहिजे ते वस्त्र असणारे या राज्यातून घेऊन जा, म्हणून असणारे सर्व वस्त्र असणारे त्या ठिकाणी सीता मातांना दशरथ राजा अर्पण करू लागलेले आहेत. 14 वर्ष वनवासी वस्त्राभरणे पुरत येसी, तितुके द्यावे केसी सुमंतास्य देवी. त्यावेळेस असताना दशरथ राजांनी सुमंत प्रधानाला बोलून घेतलेलं आहे आणि सांगू लागलेले आहे की माझ्या बाळाला असणारं 14 वर्ष असणारं वस्त्र कमी पडता कामा नये. 14 वर्ष पुरतील एवढे वस्त्र असणारे सीता मातेसोबत पाठवण्याचं कार्य सुमंता तुम्ही करा, असा प्रकारचा आदेश असणारा दशरथ राजांनी सुमंत प्रधानांना दिलेला आहे. वस्त्रे भूषण सीते जवळी सुमंते दिले ते काळी, दशरथा वंदी जनक बाळी वंदी बेलाळी वशिष्ठ. आणि ज्या वेळेस असणारं दशरथ राजांचा आदेश आलेला आहे, त्यावेळेस सुमंतानं सर्व वस्त्रांचं असणारं त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि सर्व वस्त्र संभार त्या ठिकाणी सज्ज केलेला आहे. आणि ज्यावेळेस वस्त्र संभार सज्ज केला, त्यावेळेस असणारं सीता मातांनी दशरथ राजांचं सुद्धा त्या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे. वशिष्ठ गुरूंचा असणारा आशीर्वाद त्या ठिकाणी सीता मातेने घेतलेला आहे. वशिष्ठे दिले आशीर्वचना वनी सखित्व पाळीसी पूर्ण, विजय होईल रघुनंदना तुझं त्रिभुवन वंदीन. आणि त्या ठिकाणी वशिष्ठ गुरूंनी सीता मातांना आशीर्वाद दिलेला आहे, जर असणारं सतीत्व त्या ठिकाणी तुम्ही असणारा पूर्ण वनवासामध्ये जर पाळलं, तर निश्चितच असणारे प्रभू रामचंद्र हे तिन्ही ताळामध्ये विजयी होतील. ते अखंड अशा प्रकारचं कुठेही पराजय असणारा त्यांना येणार नाही, अशा प्रकारची ख्याती प्रभू रामचंद्राच्या हाताने होईल, अशा प्रकारचा आशीर्वाद वशिष्ठ गुरु सीता मातांना देतात. राजा आज्ञापी सुमंत शीघ्रानी माझी आरता, बैसावया श्री रघुनाथा समेत सीता सौमित्र. आणि लगेच असणारा दशरथ राजांनी सुमंत प्रधानाला आदेश दिलेला आहे, लवकर जा आणि माझा जो रथ आहे तो रथ असणारा या ठिकाणी माझ्या प्रभू रामचंद्राला, लक्ष्मणाला आणि सीता मातेला बसण्यासाठी घेऊन या, अशा प्रकारचा आदेश असणारा दशरथ राजांनी सुमंत प्रधानाला दिला. राम लक्ष्मण प्रदक्षिणा करोनी लागती पित्याचे चरणा, 7 शके माता जाना अभिवंदना ती केले. आणि त्या ठिकाणी असणार प्रभू रामचंद्रानं, लक्ष्मणजीनं आणि सीता मातेनं दशरथ राजांना असणार प्रदक्षिणा केलेली आहे. आणि प्रदक्षिणा करून त्या ठिकाणी दशरथ राजांचं दर्शन घेतलेलं आहे आणि आपल्या सर्व माता आहेत त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे आणि ते वनवासाला जाण्यासाठी सज्ज झालेले आहेत. तवती केले कोलाळ अवघी त्यांनी एकच आरोळ, तव राम निघाला तात्काळ अतिवळ समस्त. आणि ज्यावेळेस सर्वांचं दर्शन घेऊन आता रथामध्ये बसून प्रभू रामचंद्र काही क्षणामध्ये असणार त्या ठिकाणाहून निघणार आहेत. निघणार म्हणल्याबरोबर असणार सर्वजण मोठमोठ्याने रडू लागलेले आहेत, त्यांच्या माता असणाऱ्या मोठमोठ्याने रडू लागलेल्या आहेत, दशरथ राजा रडू लागलेले आहेत, वशिष्ठ गुरु सुद्धा असणारे त्या ठिकाणी दुःख व्यक्त करू लागलेले आहेत. ज्यावेळेस सर्वजण रडू लागले, त्यावेळेस प्रभू रामचंद्राचा सुद्धा पाय असणारा त्या ठिकाणी अडखळू लागलेला आहे. म्हणून असणारा प्रभू रामचंद्र लगेच रथामध्ये बसलेले आहेत आणि वनाला जाण्यासाठी सज्ज झालेले आहेत. जाता जे कोणी रघुनंदना राजा पडिला मूर्छा पण, रुदन करीती सकळी जना दिन वदन अयोध्या. आणि प्रभू रामचंद्र ज्यावेळेस रथामध्ये बसलेले आहेत आणि आता निघणार आहेत, हा क्षण ज्यावेळेस असणारा दशरथ राजांनी पाहिलेला आहे, त्यावेळेस परत एकदा असणारे त्यांना चक्कर मूर्छना अवस्था आलेली आहे आणि त्या ठिकाणी काहीही सुधरणा अशी अवस्था दशरथ राजांची झालेली आहे. अतिशय दुःख वाटू लागलेलं आहे. एकी माता कपाळ पिटती, एकी दीर्घ स्वरे हाका देती, एकी वक्ष स्थळे ताडीती,
पडल्या बहुती मूर्छिता. आणि सर्व माता ज्या असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या होत्या त्या असणाऱ्या त्या ठिकाणी रडू लागलेल्या आहेत. कुणी डोक्याला हाणून घेऊ लागलेलं आहे, कुणी असणाऱ्या भीतीवर आपलं कपाळ आपटू लागलेलं आहे, मोठमोठ्याने रडू लागलेले आहे आणि आपलं दुःख त्या ठिकाणी सर्व माता व्यक्त करू लागलेल्या आहेत. श्रीराम म्हणे राहता अधिक वाढेल ममता रती वाहून या सीता होय निघता तत्काळ. आणि प्रभू रामचंद्राने विचार केलेला आहे, मी जर आता थोडाही जास्त वेळ जर इथं राहिलो तर आणखीन असणारी या सर्वांची ममता वाढेल आणि या सर्वांचं प्रेम जर वाढलं, जेवढं प्रेम असणारं वाढल तेवढं दुःख असणारं या सर्वांचं वाढल. त्यामुळं असणारं कसलाही वेळ न लावता प्रभू रामचंद्र लगेच रथात बसलेले आहेत. सीतामातांना सोबत घेतलेलं आहे, लक्ष्मणजीला सोबत घेतलेलं आहे आणि वनाला निघालेले आहेत. आक्रम गोने आरडणी माता म्हणे मुख पाहू दे रघुनाथा केवढे मी देखे न मागता वंदन श्रीरामाला कवी. आणि त्यावेळेस असणारा कौशल्या माता मोठमोठ्याने रडू लागलेल्या आहेत. हे प्रभू रामचंद्रा, जाताना मला एकदा तरी असणारा चेहरा दाखव, मला एकदा तरी असणारा मुख पाहू दे, मला तुझा चेहरा पाहायचा आहे. म्हणून मोठमोठ्याने कौशल्या माता त्या ठिकाणी रडू लागलेल्या आहेत. प्रभु रामचंद्र भगवान की जय. येई रे माझ्या श्रीरामा मन मोना मेघश्यामा विवळ सांडून यामा वना दुर्गमा केवी जासी. आणि ये रे माझ्या बाळा असणारा माझ्याकडे ये, मला असणारा तुझा चेहरा बघावा वाटत आहे, मला असणारा तुझं मुख असणारं पाहावं वाटत आहे. तू कशाला वनाला जातोस, वनाला जाऊ नकोस, माझ्याकडे ये असं म्हणून असणाऱ्या कौशल्या माता मोठमोठ्याने रडू लागलेल्या आहे. तुझं निघता बारे वना मजाला प्रेमाचा पाना कोणाशी पाजू रघुनंदना निज वदना मज धावे. आणि त्यावेळेस कौशल्या माता म्हणू लागलेल्या आहेत, तू असणाऱ्या वनाला जाऊ लागलेला आहेस, परंतु असणारा मला या ठिकाणी प्रेमाचा पाना आलेला आहे. मी आता हा पाना असणारा कोणाला पाजू, त्यामुळं प्रभू रामचंद्र माझ्याकडे वापस ये, अशा प्रकारची विनंती कौशल्या माता प्रभू रामचंद्रांना करत आहे. वना जाता रघुनंदन गाईचे गळती लोचन आश्व गज करीती रुदन दुःखे पाशान उलटता ते. आणि ज्यावेळेस प्रभू रामचंद्र असणारे वनवासाला जाऊ लागलेले आहेत, त्यावेळेस सर्व लोक रडतात यात नवल नाही. त्या ठिकाणी दगड सुद्धा असणारे जे हत्ती आहेत ते सुद्धा रडू लागलेले आहेत, ज्या गायी आहेत त्या सुद्धा रडू लागलेल्या आहेत, सर्व प्राणी सुद्धा असणारे त्या ठिकाणी रडू लागलेले आहेत, गायी सुद्धा असणारे त्या ठिकाणी मनानं धार देऊ लागलेले आहेत, गायींचा सुद्धा पाना असणारा त्या ठिकाणी सुटलेला आहे. अशा प्रकारे असणारं दगड सुद्धा उलटू उलटू पडू लागलेले आहे. एवढं दुःख असणारं सर्व अयोध्या नगरीवर प्रभू रामचंद्र वनवासाला जाताना पडलेलं आहे. तोईचे आटता जीवने जेवी तळमळती मिन तेवी अयोध्येचे जन श्रीरामे वीन तळमळते. आणि तशा प्रकारे एखाद्या तळ्यातील असणारं पाणी संपावं आणि त्यातले जे मासे उरलेले असतात ते जसे तडपड 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 करतात, तशी तडपड असणारी या ठिकाणी अयोध्येतील सर्व लोक करू लागलेले आहेत. प्रभू रामचंद्र जाताना प्रत्येकाच्या मनात असणारं तेवढंच दुःख प्रत्येकाला वाटू लागलेलं आहे. प्रत्येक जण तेवढीच हळहळ असणारी करू लागलेला आहे. काही काही त्या तिकट नाही तिचे हारी वस्त्र भरण सीतेचे हारी वस्त्र भरण तिकाले ते राहे कोण करू प्रयाण वनवासा. हे प्रभू रामचंद्रा, या
कैकईच्या राज्यात आम्ही कशा प्रकारे राहायचंय. अहो हिला त्या सीता मातांची सुद्धा असणारी थोडी सुद्धा माया दया आली नाही. त्या सीता माताचे सुद्धा कपडे काढून घ्यायला बसलेली आहे. एवढी दुष्ट अशा प्रकारची ही कैकई आहे. आणि कशा प्रकारे हिच्या हाताखाली आम्ही राज्य करायचंय. आम्ही सुद्धा तुमच्या सोबत वनवासाला येणार आहोत. असे सर्व असणारे सर्व लोक त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना विनंती करत आहेत. निघाले ज्योतिष वेद पाठक निघाले अग्निहोत्री सांग्रहिक त्याचे समागमेत एक निघाले. आणि आता प्रभू रामचंद्राच्या मागे सर्वजण लागलेले आहेत. वेद पाठक असणारे जे वेदांचा असणारा ज्याला अभ्यास आहे ते सुद्धा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या मागे लागलेले आहेत. सर्व लोक असणारे एक एक जण असणारे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आम्हाला येऊ द्या म्हणून प्रभू रामचंद्राच्या मागे वनवासासाठी लागलेले आहेत. सुतार कुंभार नाविक निघले ते नट नाटक रजक रंगारी चामरिक अनामिक निघाले. आणि त्या ठिकाणी जे नावी आहेत, वारिक आहेत, जे कटिंग करणारे आहेत, कुंभार आहेत, हे सर्व जे लोक आहेत प्रत्येक जण असणारा प्रत्येक क्षेत्रातला मला प्रभू रामचंद्र तुमच्या सोबत येऊ द्या म्हणून सर्व अयोध्या नगरीच असणारे प्रभू रामचंद्राच्या मागे लागलेले आहे. निघाले भुशी साळी माळी चाटी वाटी तेली तांबोळी गोष्टी सोनार शिंपी गोळे कोळी माळी निघाले. आणि त्या ठिकाणी माळी समाजाचे लोक निघालेले आहेत, सोनार निघालेले आहेत, लोहार निघालेले आहेत, कुंभार निघालेले आहेत, चांभार सुद्धा असणार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र आम्हाला तुमच्या सोबत येऊ द्या. या अयोध्येमध्ये राहून असणार आम्हाला काही सुख भेटणार नाही. आम्हाला खरं सुख तुमच्या सोबतच येऊन भेटणार आहे. म्हणून सर्वजण असणारे प्रभू रामचंद्राच्या मागे निघालेले आहेत. काही ती दुष्ट बाधा आहे ती आम्हाशी पडील सर्वदा जिकडे राम तिकडे अयोध्या सर्वांची श्रद्धा वनवासी. आणि सर्वजण म्हणू लागलेले आहेत. काही असणारे अतिशय दुष्ट अशा प्रकारचे आहे. तुम्ही जर या ठिकाणाहून वनवासाला जर गेलात तर आमची पीडा असणारे करेल किंवा आम्हाला असणारं दुःख देण्याचं काम असणारे काही करेल. जिनं स्वतःच्या बाळाला सोडलं नाही, स्वतःच्या सुनाचा छळ केला, ती आम्हाला कशा प्रकारे चांगली सांभाळणार आहे. तिच्या असणाऱ्या संकटात राहण्यापेक्षा आम्ही वनवासामध्ये येऊन प्रभू रामचंद्र तुमच्या सोबत आनंदात राहू असं सर्व लोक म्हणून प्रभू रामचंद्रासोबत निघालेले आहे. श्रीराम जव मागे पाये तव नगर जन धावती लवलाये राम सुमंतासी मने राहे जन समुदाय केवी येतो. आणि ज्या वेळेस प्रभू रामचंद्र अयोध्येच्या बाहेर निघू लागलेले आहेत, रथामध्ये बसून असताना जाऊ लागलेले आहेत, मागं वळून असताना जेव्हा प्रभू रामचंद्रानं बघितलं तेव्हा सगळं गाव किंवा सगळे अयोध्या असणारे पाठीमागे येताना ज्यावेळेस प्रभू रामचंद्रानं पाहिले त्यावेळेस सुमंत प्रधानाला विचारू लागलेले आहेत, हे लोक कशामुळे असणारे आपल्या मागे येऊ लागलेले आहेत असा प्रश्न प्रभू रामचंद्र विचारतात. श्रीराम स्वयं विनविजने दंडकारणे मजगमन दुस्तर पंथ अति कठीण तुमागमन तेथे आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्र सर्वांना समजून सांगू लागलेले आहेत की दंडकारण्य काही साधं सुद्धा अरण्य नाही. तिथं असणारे मोठमोठे वाघ अशा प्रकारचे आहेत, सर्व मोठमोठे राक्षस असणारे तिथं आहेत, कांटे कुठे असणारे त्या जंगलामध्ये आहेत, घनदाट अशा प्रकारचं ते जंगल आहे. त्यामुळे तुम्ही असणारे त्या जंगलामध्ये ठाव तुमचा लागणार नाही किंवा तुम्ही त्या जंगलामध्ये वनवास करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही असणारा माझ्या मागे लागू नका अशी विनंती प्रभू रामचंद्र सर्व लोकांची करत आहे. कृपा करून आमजवर तुम्ही राहावे निज नगरी राजा दशरथ आहे श्री सुपोद्गारे नांदावे. आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्र सांगू लागलेले आहेत की मी असणारा वनवासाला जात आहे, परंतु तुम्ही असणारा एवढी फजिती तुमची करून घेऊ नका. दशरथ राजा तुमच्या असणाऱ्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी तुमची सेवा करण्यासाठी या ठिकाणी आहे. त्यामुळे तुम्ही त्यांच्या असणाऱ्या छायेखाली आनंदामध्ये असणाऱ्या या राज्यामध्ये राहा. तुम्ही काही माझ्या मागे लागू नका असं प्रभू रामचंद्र सर्व लोकांना समजून सांगत आहे. माझी आज्ञा पाळील भरत तुम्ही राहावे सुनिश्चित आईचे सांगोनी रघुनाथे जन समस्त राहाविले. आणि
माझी आज्ञा असणारा माझा जो भरत आहे, जो राजगादीवर बसणार आहे, तो असणारा माझी आज्ञा टाळणार नाही. तो तुमच्या सर्वांची असणारे मनाभावातून सेवा करणार आहे. तुम्हाला जिथे कैकेयीची भीती वाटते तिची सुद्धा भीती बाळगायची गरज नाही. तो भरत असणारा माझ्या शब्दाच्या पुढे जाणार नाही. म्हणून असणारा तुम्ही या अयोध्येमध्येच राहा, माझ्या मागे लागू नका किंवा वनवासाला माझ्यासोबत येऊ नका, अशी विनंती प्रभू रामचंद्र करतात. माझ्या स्मरण जया हरणीशी मी अखंड तयापाशी मजन विसरावे निज मानसे मी तुम्हापाशी सर्वदा. आणि तुम्ही असणारा जो माझं नित्यंत नामस्मरण करतो त्याला असणारा माझ्या सोबत यायची गरज नाही. मीच असणारा 24 तास त्याच्या सोबत असतो. त्या नामस्मरणामध्ये तुम्ही खंड पडू देऊ नका. जोपर्यंत तुमचं नामस्मरण आहे तोपर्यंत मी तुमच्या सोबतच आहे, असं प्रभू रामचंद्र सर्वांना समजून सांगत आहे. या परी रावण या जन श्रीराम करी वनाभिगमनो एका जनार्दना शरण पुढे निरूपण रसाळ. आणि अशा प्रकारे समजून सांगितल्याच्या नंतर सर्व लोक असणारे त्या ठिकाणी थांबलेले आहेत. आणि आता प्रभू रामचंद्र पुढे वनाला जाण्यासाठी निघणार आहेत. ही अतिशय रसाळ अशा प्रकारची, गोड अशा प्रकारची रामायणाची कथा आहे, असं एकनाथ महाराज आपल्या गुरुला शरण जाऊन सांगू लागलेले आहे. रसाळ कथा रामायणी वल्ली वाल्मिकाची वाणी एका शरण जनार्दनी कृपा सज्जने करावी. आणि अतिशय गोड रसाळ अशा प्रकारची कथा आहे. ती वाल्मिक ऋषीने असणारी आपल्यासाठी लिहून ठेवलेली आहे. आणि त्याचा जो रस आहे तो तुम्ही असणारा अतिशय गोडीने असणारा अर्पण करा किंवा घ्या, असं असणारा एकनाथ महाराज आपल्या गुरुला शरण जाऊन सांगू लागलेले आहेत. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे अयोध्याकांडे एका कर्टिका श्रीराम नाभिगमन नामाष्टम अध्याय.